सकाळचं काम करून सीमा आराम करत होती तेव्हा तिची सासू निर्मलाताई आल्या आणि सीमाला म्हणाल्या की हे बघ सुनबाई, जर तुला काम नीट करता येत नसेल तर तू तुझ्या नणंदबाईला विचारूनच काम करत जा. सीमा तिच्या सासूकडे आश्चर्याने बघते आणि म्हणते की सासूबाई, आता मी काय केलं आहे त्यामुळे तुम्ही असं मला बोलत आहात? सासू म्हणाली की तू कोणाला विचारून चिप्स करून किचनमध्ये ठेवले आहेत? तू तुझ्या नणंदला विचारले होते का? सासूबाई, मला चिप्स खाऊ वाटत होते त्यामुळे मी ते तळून खाल्ले आणि तुमच्यासाठी सुद्धा ते तळून मी व्यवस्थित किचनमध्ये ठेवले आहे. मग यामध्ये नणंदबाईला विचारण्यासारखे काय आहे? तेव्हा तिच्या सासूला राग आला आणि म्हणाला की तू माझ्या मुलीला महत्त्व का देत नाही? ती तुझी नणंद आहे म्हणल्यावर तू तिला विचारल्याशिवाय आगाऊ काम करत असतेस. नियतीच्या मनात होतं की तुझ्या नणंदचा घटस्फोट व्हावा तर तो झाला आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की तुझी नणंद या घराचा हिस्सा नाही. जर तू खरंच तुझ्या नणंदबाईला महत्त्व देत असती तर प्रत्येक काम तू तुझ्या नणंदला विचारूनच तू केलं असतं. सासूबाईचं बोलणं ऐकून सीमाला खूप विचित्र वाटत होतं. जेव्हापासून तिची नणंद तिचा घटस्फोट झाला आहे आणि ती तिच्या माहेरी राहायला आली आहे तेव्हापासून ती तिची मैत्रीण बनण्याचा प्रयत्न करत नाही. उलट ती सीमाची सासू आहे असे प्रकारे सीमाला वागणूक देत आहे. सासूबाईच्या बोलण्यावर सुद्धा सीमा गप्प होती. त्यामुळे सासू पुढे म्हणाली की हे बघ सीमा, संध्याकाळी तुझ्या सासऱ्यांचे काही दोस्त जेवणासाठी येणार आहेत, तर मी काय म्हणते की तू त्यांच्यासाठी जे पण जेवण बनवशील ते जेवण सगळं तुझ्या नणंदबाईला विचारूनच बनव की जेवणात तिखट पदार्थ कोणता बनवायचा, भात कसा बनवायचा, गोड काय बनवायचं, हे सगळं तुझ्या नणंदबाईच्या मनानेच बनव. सीमा थोडासा विचार करत हळू आवाजात म्हणते की ठीक आहे सासूबाई, मी सगळं जेवण नणंदबाईच्या मनासारखंच त्यांना विचारूनच बनवेल. आणि तिची सासू तेथून निघून गेली. ती विचार करते की हे घर माझं पण आहे म्हणल्यावर या घरात काही निर्णय घेण्याचा माझा सुद्धा अधिकार आहे, तर मग मी मला काहीच महत्त्व द्यायचा नाही का? सासूबाईच्या आणि नणंदबाईच्या पुढे मागे करू का मी? विचार करता करता ती तिच्या नणंदच्या खोलीत गेली आणि नणंदला विचारू लागली की संध्याकाळी तुमच्या वडिलांचे काही दोस्त येणार आहेत, तर मी जेवणात काय बनवू? हे सगळं ऐकून तर नणंदबाईच्या मनात लाडूच फुटले. ती विचार करते की वहिनी मला किती मान देते, मला विचारल्याशिवाय काहीच बनवायला तयार नाही, म्हणून मस्ती आल्यागत ती भली मोठी लिस्ट तिला बनवायला सांगते. ही लिस्ट पाहून सीमा म्हणाली की ताई, बाकी तर मी सगळं बनवेल, परंतु डोसा आणि इडली बनवणं जरा अवघड आहे, कारण त्यासाठी लागणारं सारण आधीच तयार करून ठेवावं लागतं, त्याच्याशिवाय ते चांगलं लागत नाही. ह्याच्यावर तिची नणंद म्हणाली की वहिनी, तुला तर कोणतंच काम नीटनेटकेपणाने करता येत नाही का? आजकाल इडली आणि डोशाचं पीठ आयतं भेटत आहे, ते घेऊन ये आणि बनव. हे बघा ताई, आता माझ्याकडे एवढा वेळ नाही की मी इडलीचं पीठ जाऊन आणू, आणि इथे जवळच्या दुकानात तर फक्त नॉर्मलच वस्तू भेटतात, तर मग हे सगळं मला आणायला जमणार नाही. ताई, तुम्ही एक काम करा, इडली आणि डोशाच्या जागेवर मला ऑप्शनमध्ये दुसरं काहीतरी सांगा. हे ऐकून नणंदला राग येतो. ती म्हणते की हे बघ वहिनी, मी एकदा सांगितलं म्हणजे सांगितलं, आणि ते तू कोणत्याही परिस्थितीमध्ये बनवायचंच, विनाकारण माझ्या वाकड्यात जाऊ नकोस, नाहीतर मी आईला आणि दादाला तुझ्या बाबतीत सांगून तुझं या घरात राहणं मुश्किल करेन. हा विचार अजिबात करू नकोस की मी घटस्फोट घेऊन आली आहे म्हणल्यावर माझा या घरात कोणताच अधिकार किंवा हक्क नाही आणि तो कमी झाला आहे. अजून पण माझा दादा, तुझा नवरा, तुझ्यापेक्षा जास्त प्रेम माझ्यावर करतो. आपल्या नणंदचं बोलणं ऐकून सीमाला काहीच सुचत नव्हतं. ती विचार करते की नणंदबाई बहीण आणि बायको यामध्ये तुलना का करत आहे? बहीण आणि बायको यामध्ये प्रेम कोणाला जास्त करतो आणि कोणाला नाही करतो
हे सांगायची गोष्ट आहे का? खरं तर सीमाचा नवरा रतन खूप चांगला होता. त्याचा स्वभाव खूप छान आहे. तो कधीच कोणाचं मन दुखवत नाही. त्याला नात्याची किंमत कळते. तो त्याच्या बायकोला सुद्धा खूप प्रेम करतो. असं नाही की तो फक्त एकावरच प्रेम करतो, तो प्रत्येकावर प्रेम करतो. परंतु नणंद हिला वाटत होतं की दादा फक्त तिच्यावरच प्रेम करतो आणि तिचीच माया करतो. तिला तिच्या भावाचा स्वभाव कधीच ओळखता आला नाही, पण ती नेहमी सीमाला त्रास देण्याचा प्रयत्न करते. कारण घरात नेहमी कलेश निर्माण व्हावा आणि घरात भांडणे झाली की तिच्या नणंदचे मन आनंदाने भरत होतं. कधी कधी नणंद तिच्या भावाचं रतनचं कान सुद्धा भरत होती की वहिनी अशी आहे तशी आहे. रतन पहिल्यांदा काहीच म्हणत नव्हता. तो फक्त आपल्या बहिणीचं बोलणं ऐकत होता. त्याला वाटत होतं की माझ्या बहिणीचा आताशी घटस्फोट झाला आहे, त्यामुळे तिचं मन जरासं विचलित आहे, त्यामुळे ती अशी वेड्यासारखी बोलत आहे. पण आता रतनच्या डोक्यावरून पाणी चाललं होतं. त्याला पण माहित होतं की त्याची बायको सीमा किती चांगल्या स्वभावाची आहे. ती खूप समजूतदार आहे. तिला समजवण्याची काहीच गरज नव्हती. म्हणून रतन आपल्या बहिणीला आणि आपल्या आईला नेहमी समजवण्याचा प्रयत्न करत होता की विनाकारण सीमाला त्रास देऊ नका. यामधून काही सुद्धा उत्पन्न होणार नाही. सीमा या घरची सून आहे, या घराची लक्ष्मी आहे. तिचा वेळोवेळी अपमान करत जाऊ नका. आणि ह्याच्यामुळे सीमाची नणंद अजूनच रागाला जात होती की तिचा भाऊ तिची साथ न देता तिच्या वहिनीची साथ देत आहे. नणंद नेहमी तिच्या वहिनीला म्हणत होती की तुला कोणतंच काम नीट जमत नाही. त्यामुळे त्यांनी सीमाला ऑर्डर दिली होती की कोणतं पण काम करायचं असेल तर ते काम फक्त नणंदबाईला विचारल्यावरच होईल. सासूबाई पण मुलीच्या सांगण्यावरून सीमाला म्हणत होत्या की कोणतं पण घरातलं काम करायचं असेल तर ते तुझ्या नणंदबाईला विचारूनच कर. तुझ्यापेक्षा नणंद मोठी आहे, त्यामुळे तिला गृहस्थी कशी चालवायची या बाबतीत सगळी माहिती आहे. त्यामुळे तू प्रत्येक गोष्ट तुझ्या नणंदबाईला विचारूनच कर. त्यामुळे आता घरात भाजी कोणती बनवायची, चहा कसा बनवायचा, भाजी कोणती आणायची, राशन कसलं आणायचं, हे छोटे मोठे निर्णय सुद्धा सीमा घेऊ शकत नव्हती. कारण का छोट्या छोट्या गोष्टीला सुद्धा तिला नणंदला विचारावे लागत होते. जरी ती नणंदला विचारायला गेली तर वेगवेगळ्या प्रकारचे काहीही सांगत बसते आणि त्यावरून तर टोमणे तासभर देत बसते की तुला काहीच येत नाही, तुला हे येत नाही, तुला ते येत नाही, तो अडाणी आहे, गावंढळ आहे. त्यामुळे सीमाला वाटत आहे की मी किती कमी आहे, मला खरंच काही येत नाही. या गोष्टीमुळे आता सीमा नाराज राहू लागली. जरी तिला बाहेर जायचं असेल तर ती तिच्या सासूला सांगत होती, तरी पण तिची सासू म्हणायची की तुझ्या नणंदला विचार आणि मगच तुला कुठे जायचे असेल तर तू जाऊ शकते. सीमा तिच्या सासूला मान सन्मान देण्यासाठी विचारत होती, परंतु हे असले उत्तर पाहून तिला आता सासूला विचारणं सुद्धा आवडत नव्हतं. कारण सासूचं उलट म्हणायचे की मला हे सगळं विचारत जाऊ नको, तुझी नणंद आहे ना, तिला विचार आणि नंतर माझ्यासोबत बोल. आता भाजीमध्ये कांदा किती घालायचा, बटाटा किती घालायचं हे वेळोवेळी तिला विचारावे लागत होते. आणि कधी कधी तिची नणंद तिला म्हणत होती की तुम्हाला एवढं पण येत नाही का, अडाणी आहात का तुम्ही, भाजीत किती कांदा टाकावा किती नाही. बाहेरून कोणता पण सामान घेऊन आलो तर पहिल्या सीमाला तिच्या नणंद पुढे ठेवावे लागत होते आणि मग तिची नणंद एक एक करून ते सामान पाहत होती आणि मग त्या पिशवीत सगळं सामान काढून खाली मांडत होते आणि मग सीमाला नणंदबाईच्या खोलीतून ते सामान एक एक करून किचनमध्ये न्यावे लागत होते. पण आता सीमाला हे सगळं सहन होत नव्हतं. तिने विचार केला की काही केलं तरी आता कोणाचाच अत्याचार सहन करणार नाही. एक दिवस सीमा दुपारचं जेवण बनवत होती. ती तिच्या सासूपाशी गेली आणि दुपारी तुम्हाला काय खायचं म्हणून विचारत होती. तेव्हा तिच्या सासूचं ठरलेलं उत्तर की तुझ्या नणंदला विचार.
सीमाची नणंद सासूबाईपाशीच मोबाईल पाहत होती. नणंद बेडवर झोपूनच सीमाला सांगू लागली की वहिनी, एक काम करा, भरलेलं वांग, चपाती आणि मसाल्याचा भात बनवा आणि सामान इकडेच घेऊन या. त्यात किती मीठ टाकायचं, मसाला किती टाकायचा, हळद किती टाकायची मी तुला काढून देते. आता सीमाला खूप राग आला. ती म्हणाली की ताई, किचनमधून सगळं सामान इथं आणून ठेवायचं आणि परत घेऊन जायचं, यामध्ये खूप त्रास आहे. त्यामुळे जे काही बनवायचं आहे ते मी माझ्या मनानेच बनवणार आहे. माझ्या आईने मला स्वयंपाक करायला शिकवला आहे. मला एवढं तरी कळतं की किती मीठ, किती तेल, किती मसाला वापरायचा. तेव्हा तिची नणंद मोबाईल साईडला ठेवून रागामध्ये गुरकून तिला बोलू लागली की वहिनी, हे काय बोलत आहेस? मी सांगितलं आहे ना सामान इथे आण म्हणून. आई, हे बघ तुझ्या सुनेला, तू समजून सांग. तेव्हा सीमाची सासू सीमाकडे बघत म्हणाली की सीमा, काय झालं आहे तुला? जर तुझी नणंद म्हणत आहे की सगळं सामान इथं आण, तुला काढून देते, मग काय तू छोट्या बापाची होणार आहे का? माझी मुलगी तर तिच्यामध्ये जेवढे गुण आहेत तेवढे गुण तुला शिकवत आहे. यानंतर तुझी नणंद तुला गृहस्थी सांभाळायला मदत करत जाईन. त्यामुळे सगळं तू तुझ्या नणंदला विचारूनच बनवत जा, कारण का ती तुझ्यापेक्षा प्रत्येक कामात परफेक्ट आहे. सीमा रागात म्हणाली, सासूबाई, जर नणंदबाई प्रत्येक कामात परफेक्ट आहेत तर मग त्या सासर सोडून दोन दोन मुले घेऊन इथं काय करत आहेत? सगळ्यांना माहित आहे की नणंदबाई कामचुकार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या सासूबाईंनी यांना घराच्या बाहेर काढलं आहे. त्यांच्या सासूबाई फक्त एवढ्याच म्हणाल्या होत्या की सुनबाई, तू आजपासून सगळी गृहस्थी सांभाळ. परंतु नणंदबाईला हे सुद्धा जमलं नाही आणि त्या रुसून इथे येऊन बसल्या आहेत आणि आता मग सासरी जाण्याचं नाव सुद्धा काढत नाहीत. त्यामुळे त्यांच्या नवऱ्याने यांना कंटाळून घटस्फोट दिला आहे. घरातलं काम करायचं नाही म्हणून कोण घटस्फोट घेतं का? हे सगळं ऐकल्यावर तिची सासू शांत झाली. तिची नणंद पण सासूबाईच्या पाठीमागे बसून शांतपणे ऐकत होती. सीमा म्हणाली की हे बघा ताई, असं पण तुमची दोन्ही पण मुलं स्कूलमध्ये गेली तर मग तुम्ही फ्री असता. मग तुम्ही मला तेल, मीठ, तिखट काढून देण्यापेक्षा तुम्ही जेवण बनवत जावा. आजपासून मी किचनमध्ये जाणार नाही. मी तोपर्यंत दुसरे कामे करते. एवढं म्हणून सीमा बाथरूममध्ये कपडे धुण्यासाठी निघून गेली. तिच्या नणंदला खूप राग आला होता. ती रागात सीमापाशी गेली आणि म्हणाली की वहिनी, मी तुमच्यासाठी जेवण का बनवू? सीमा म्हणाली की जर मी तुमच्यासाठी जेवण बनवू शकते तर मग तुम्ही माझ्यासाठी जेवण का नाही बनवू शकणार? असं पण तुम्ही मी बनवलेल्या जेवणाला नेहमी नावच ठेवत असतात. त्यामुळे हे योग्य आहे की तुम्ही स्वयंपाक बनवा. मी काय बाजारातून आणलेलं खेळणं नाही की तुमच्या मर्जीने मला कसं पण चालवता. जर तुम्हाला जेवण करायचं असेल तर स्वतः स्वयंपाक बनवा आणि खावा. माझ्या भरोशावर राहू नका. मी आज किचनमध्ये जाणार नाही. आणि सीमा नंतर काम करू लागली. तिची नणंद पाय आपटत तिच्या आईकडे गेली आणि आईला म्हणाली की आई, तू बघितलं ना वहिनी मला कशी बोलली? सासूबाई काहीतरी विचार करत म्हणाल्या की हे बघ, आता सीमामधली सहनशक्ती संपली आहे. मला आता भीती वाटू लागली आहे की जर मी तुझ्या हातात ही गृहस्थी सांभाळण्यासाठी देऊन तू सुनेला जबरदस्ती केलं तर असं होऊ शकतं सुनबाई माझ्या मुलाला घेऊन दुसरीकडे वेगळं राहू शकते. असं पण तिचा नवरा नेहमी तिच्या बाजूने बोलत असतो आणि आपल्याला समजावत असतो. जर तुझ्या भावाचा मूड खराब झाला आणि तो सीमाला घेऊन कायमचा निघून गेला तर काय करायचं आपण? एवढं मोठं घर आपल्या दोघींना मिळूनच सांभाळावं लागेल. आणि तुझे लक्षण तर मी आता पाहिलं आहेत की तुला कोणत्याच कामाचा वेळ नाही. त्यामुळे आजपासून जे सुनबाई बनवेल त्यामध्ये तुझी टांग घालू नकोस. पुढे आयुष्यात काय होईल आणि काय नाही हे तर मला माहित नाही सध्या. त्यामुळे जर खुश राहायचं असेल, आनंदी राहायचं असेल तर सुनबाईला जसं या घरात राहायचं आहे
तसं राहून दिलं पाहिजे। आता नणंद तिच्या आईकडे बघतच बसली। आईने पण वहिनीला दुपारचं जेवण बनवायला सांगितलं नाही, तर मग ती म्हणाली की वहिनी जेवण नाही बनवणार तर मग काय करायचं? सासूबाई म्हणाली की चल किचनमध्ये, मी तुझी मदत करते आणि तू स्वयंपाक बनव। आणि तसं पण तू दिवसभर कोणतंच काम करत नाही, फक्त 24 टाइम तुझ्या हातात फक्त मोबाईलच असतो। आणि तुला लय मस्ती होती की तेल तिखट मीठ काढून देण्याची। चल मग मी आज बघते की तुला किती चांगल्या प्रकारे स्वयंपाक बनवता येतो। शेवटी त्या दोघी किचनमध्ये जाऊन स्वयंपाक बनवू लागल्या। किचनमधून फोडणीच्या आवाजाने आणि वासाने सीमा समजली की जर स्वतःवर अन्याय होत असेल तर त्या बाबतीत बोललं पाहिजे, नाहीतर जो कोणी त्रास देत आहे तो अजूनच त्रास द्यायला लागतो। त्यानंतर सासू आणि नणंदने सीमाला स्वातंत्र्य दिलं होतं। तेव्हापासून सीमा तिच्या मनाने काहीही खरेदी करून आणू शकत होती आणि आता तिला जाऊन नणंदबाईच्या खोलीत दाखवायची गरज सुद्धा नव्हती। त्यामुळे उत्साहात आनंदी होऊन सीमा काम करत होती। एक गृहिणी जेव्हा स्वयंपाक बनवते तेव्हा तिला माहीत असते की कशा प्रकारे जेवण बनवायचे आणि कसे बनवायचे, पण जर तिला कोणी मानसिक इजा पोहोचवत असेल तर मग तिचा स्वयंपाक बनवण्याचा मूड निघून जातो। त्यामुळे स्वच्छ मनाने आणि आनंदी होऊन कधी पण स्वयंपाक बनवायचा। आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार ठेवायचे, त्यामुळे आपला स्वयंपाक सुद्धा खूप छान बनतो। रागात भांडणात राग ठेवून कधी स्वयंपाक बनवायचा नाही, कारण आपण जशा प्रकारे जेवण बनवू तशा प्रकारे ते जेवण समोरच्या पोटात जात असतं। त्यामुळे खाणारा पण व्यवस्थित खात नाही। त्यामुळे नेहमी आनंदाने स्वयंपाक बनवा आणि मस्त खावा। ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।